पुणे नाशिक रेल्वे मार्गामध्ये बदल केल्यामुळे महायुतीचे नेते संतापले होते। विमानतळ गेलं, आता रेल्वे सुद्धा गेली, बैलगाडीतून प्रवास करायचा का असा संतप्त सवाल माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केलेला आहे। पुणे नाशिक रेल्वे मनसर नारायणगाव त्याचबरोबर संगमनेर मार्गे नाशिकला जावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। मागणी पूर्ण होत नसेल तर आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। तर रेल्वेची मागणी पूर्ण होईपर्यंत लढा देणार असल्याचं आमदार दिलीप वळसे पाटलांनी म्हटलेलं आहे। रेल्वे गेली, विमानतळही गेले, हायवे पूर्ण नाही, मग अशा वेळेला प्रवास आम्ही कशाने करायचा? बैलगाडीनं करायचा का? लोकांना नाशिकला जायचं असेल किंवा पुण्याला जायचं असेल इथून तर मनसर ते पुणे अंतर 3-3.5 तास लागतात। हा कुठला न्याय आहे? सगळ्यात जास्त प्रगत भाग महाराष्ट्रातला जो आहे तो आमचा भाग आहे आणि आमच्या भागात जर सरकार असा अन्याय करत असेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। आम्ही बघणार नाही आम्ही सत्तेत आहोत की विरोधी पक्षात आहोत। हे सगळं केल्यानंतर जर आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यक त्या गोष्टी जर उपलब्ध झाल्या नाही तर मग नंतर काय करायचं? मग आंदोलन हा एक मार्ग आहे, बाकीचे अनेक मार्ग आहेत। त्या मार्गाची अंमलबजावणी त्या ठिकाणी करून आपल्याला या प्रकल्पासाठी शेवटपर्यंत लढा द्यायचा आहे।